त्या सर्वांसोबत बाबा अगदी 2 मिनिटांमध्ये काही क्षणामध्ये जुळणार आहेत. या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. ओके, आवाज क्लिअर येत आहे. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आदरणीय बाबा आपल्या सर्वांसोबत जोडल्या गेलेले आहेत. मी आदरणीय बाबांचे देखील या लाईव्हमध्ये हृदयपूर्वक स्वागत करतो. बाबा नमस्कार. बाबा आवाज येतो माझा क्लिअर? हो, येतो, 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 येतो सर, येतो. कसे कसे आहात बाबा तुम्ही? एकदम ठीक. तुम्ही कसे आहात सर? मस्त. बोला. मी प्रथमतः आपणा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा नको आपण. रोजगाराचा रंग आपल्या सर्वांच्या रोजगाराच्या रंगांची उधळण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हो, अशी शुभेच्छा देतो. आणि बेरोजगारी कालच्या होळीमध्ये अशी जळून खाक होऊन जाऊ, अशी सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. कसे आहात सर तुम्ही? बाबा मस्त. तुकाराम बीजेचा बाबा कार्यक्रमाची पूर्ण तयारी सुरू आहे त्या ठिकाणी. येते का ऐकू सर? हो, आवाज येतोय बाबा. हां, बोला सर. बाबा 5 तारखेला आंदोलन आहे. एकंदरीत आपली काय भूमिका त्या संदर्भाने आहे? त्या दिवशी दुसरं महत्त्वाचं म्हणजे आदरणीय आपले भरतशेठ गोगावले साहेब हे आलेले होते आपल्या मठावरती. त्यांनी एक मेसेज दिलेला आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. बाबा नाही प्रशिक्षणार्थी मी बांधवांना काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात पहिली गोष्ट की आपण आपल्याकडं मंत्री महोदयमध्ये माननीय भरतशेठ गोगावले साहेब सातत्यपूर्वक कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण शिंदे साहेबांच्या पर्यंत हा विषय बऱ्यापैकी त्यांनी पॉझिटिव्ह आहेत. त्यांचा विषय नाही आहे. फक्त विषय एकच आहे की शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा जो विषय आहे किती ताकदीने हा विषय लावून त्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल याच्यावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा हं, विषय झाला की आपल्याला चालू ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आता सध्याच्या घडीला जर बघितलं परिस्थिती तर देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्या एक समज काहीतरी चुकीचा एक गैरसमज झालेला आहे त्यांचा की हे प्रमंड करा असं म्हणतात. असा विषय त्यांच्याकडे न पोहोचता त्यांना रोजगार ह्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असेल किंवा मग मानधन तत्वावरती या मुलांना घ्या. ही जी हं, भूमिका आहे ही त्यांच्या कानावरती पडणं अत्यंत गरजेचं आहे. तो हं. मेसेज त्यांच्या कानावरती पडत नाही सर सध्याच्या घडीला. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे तो एक समज मोठा गैरसमज आहे. तो कव्हर होणं गरजेचं आहे. नाही, परंतु बाबा ही मुळातच योजना रोजगार देण्यासाठीच आणलेली होती. आता हे तर का ठीक आहे. समजा गैरसमज करून घेणे, ते हां. कोणत्याही आणि बाबतीमध्ये त्यात काय सरकार. झाले, की आता आपण आझाद मैदान हे ठिकाण आहे. पण तिथं काय झालं, की एकदा गाडी अडकली आतमध्ये, की मग बाहेर पडणं किंवा मग मुलांच्या दृष्टिकोनातून वेगळं काय आंदोलन करणं, तर तिथं थोडं ते कठीणदायक होतंय. हं, हं, हं. बरोबर. त्यामुळे जरा अडचण जास्त आहे. हं, 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 हं. आता मी आज पण देखील शहाजीबाऊ पाटील आहेत त्यांना भेटायला गेलतो. आज शहाजीबाऊ हां. पाटील मुंबईला गेलेत. आज मुंबईला त्यांना पाठवून दिले आपण. हं, मुंबईला तर जाऊन आमची व्यथा जी आहे, त्या हं, संदर्भातला विषय जो आहे तो 5 तारखेला मुलं आंदोलन करत आहेत हं, आणि आपण प्रॉपरली मुंबईमध्येच म्हणजे हं, जिथं ठाण्यापासून थोड्या अंतरावरती एखादं कार्यालय त्या ठिकाणी उपलब्ध करून, त्या हं. ठिकाणी शिंदे साहेबांचा कार्यक्रम घेऊन तिथं आपण काय-काय केलं किंवा किती आंदोलन केली किंवा कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकतोय किंवा आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने बाकीच्या गोष्टी आहेत. ह्या एक वेगळी टेक्निकल आता चाकूरकर साहेब हे त्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहेत आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आणि आपण जे आहे, की आपण आपल्या पद्धतीने म्हणजे की वरच्या लेव्हलला बाबा डायरेक्ट संपर्क करून काय वेगळ्या पद्धतीने काय होतंय का? किंवा कशा पद्धतीने आपली मीटिंग लावून देवेंद्र फडणवीस संकट हा विषय त्यांच्या कानापर्यंत पोहोचतोय का? आणि त्यांच्या कानावर जर हा विषय पोहोचला एकदा किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांसंग एकदा भेट जर झाली, तर हा विषय त्यांना समजावून सांगता येईल, की की कशा पद्धतीने आपण ह्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देता येतो आणि त्याचा फायदा काय होऊ शकतो? सरकारला फायदा किती होऊ शकतोय? एवढ्या कमी पगारामध्ये ही मुलं काम करायला तयार आहेत. या संदर्भात आपण त्या ठिकाणी आपला विषय मांडू शकतो सर. बरोबर. मी आता एक भास्कर जाधव साहेबांना एक फोन लावतो जरा. हां.
त्यांनी मुद्दा मांडला हा विधान भवनामध्ये खूप